आपल्यासोबत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत। आज ज्या पद्धतीने आपण पाहतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते यांच्या घरी खरं तर भेट दिली, त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा झाली। नक्की या चर्चेमागचं कारण काय होतं आणि ज्या पद्धतीने पाहतो की दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी कुठेतरी पाहायला मिळत होती, म्हणून अजित पवार आज आले होते। अण्णा मला सांगा की ज्या पद्धतीने पाहतो की आज तुमची बैठक झाली, नक्की काय या बैठकीमध्ये झालं, काय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नक्की झालेला आहे। त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पक्षाचा निर्णय झाला, परंतु गेली 20-25 वर्ष आढळराव पाटील आणि आमच्यामध्ये जो संघर्ष होता तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता आणि माझ्याबरोबर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आढळरावांच्या बरोबर जाण्याच्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या। मी आपण त्यांच्याबरोबर गेल्यानंतर परत मागचे दिवस पुढे येतील का, परत त्यांचा आणखीन एक वेगळा गट होईल का, ह्या सगळ्या ज्या अडचणी त्यांच्यासमोर होत्या ज्या एकदा दादांनी त्याचं निराकरण करावं याकरता आम्ही दादांना विनंती केली की तुम्ही एकदा घरगुती स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांशी मनमोकळी चर्चा करा आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहेत त्या काढून टाका। आणि त्या संदर्भामध्ये दादांनी ते मान्य केलं। दादा आज आले। खरं म्हणजे गेल्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये दादा कधीच माझ्या घरी आले नव्हते, पहिल्यांदा माझ्या घरी आले। त्यामुळं आम्ही कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं। दादांनी आमच्याकडे नाश्ताही केलेला आहे, आलेल्या कार्यकर्त्यांना नाश्ता या ठिकाणी दिला आणि अतिशय मनमोकळेपणानं मीही दादांच्या समोर बोललो आणि दादाही कार्यकर्त्यांच्या सोबत बोलले। आपण पाहतो की कुठेतरी आढळराव यांचा प्रवेश सुद्धा राष्ट्रवादी होणार आहे। तुम्ही भूमिका घेतली होती की पक्ष त्यांचं स्वागत करेल, मात्र मला त्यांचा कायम विरोध राहणार आहे। कुठेतरी दिलीप मोहितेंची भूमिका बदलली आहे। एक गोष्ट आमची यापूर्वी दादांच्या घरी मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये त्यांनीही काही गोष्टी कबूल केल्या, दादांनी त्यांना काही सूचना केल्या। आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आढळराव पाटलांची जी राजकीय कारकीर्द ही आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू झाली। तिथं वळसे पाटलांचा त्याचा अनेक वेळा संघर्ष झालेला आपण सगळेजण पाहतो। आता वळसे पाटलांनी त्याच्यामध्ये स्वतःची भूमिका बदललेली आहे। ते सगळे जर विसरणार असतील तर मलाही त्याच्यामध्ये काही अडचण आहे असं मला वाटत नाही। शेवटी काही निर्णय हे पक्षाकरता घ्यावे लागतात आणि आज मी जो कोणी आहे तो केवळ अजित पवारांच्यामुळं आहे। शेवटी अजित पवार हे जर माझे कुटुंब प्रमुख असतील तर त्यांच्या 4 गोष्टी मला ऐकाव्या लागतील आणि त्यांनी जर माझ्यासारख्या छोट्या माणसाला विनंती केली तर त्याचा मान राखणं हे माझंसुद्धा काम आहे। आणि म्हणून केवळ मी एकट्याने काही परस्पर निर्णय घेण्यापेक्षा जो काही निर्णय होतो तो लोकांच्या समोर झाला तर लोकांच्या मनामध्ये जातील। जरूर मी माझ्या मुलाखतीमधनं आपल्याला सांगितलं होतं किंवा पक्ष त्यांच्याबरोबर जाईल, पण मी जाणार नाही। तर पक्षाने मला विश्वासात घेतलं नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही तर मला माझा निर्णय घ्यायला मी मोकळा आहे। परंतु दादांनी ते मनमोकळी चर्चा केली, आज कार्यकर्त्यांच्या समोरसुद्धा मनमोकळी चर्चा केली आणि जर नेत्यांनी जर अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर मग एखाद्या गोष्टीत तडजोड करायला काय हरकत आहे, अशी भूमिका माझी त्या निमित्तानं आहे। खरं तर तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम होतात, मात्र आज अजितदादांनी तुमच्याबरोबर काय चर्चा केली, नक्की याच्यामध्ये काय तोडगा काढला गेला आहे? आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला अजित पवारांनी वेगळ्या होण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला पवारसाहेबांच्यापासून, तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं। आता जर आम्ही वेगळे आलो आहे तर आमचा तो पक्ष टिकवणं हे सुद्धा आमचं काम आहे। जर आमचे उमेदवार पडले, आम्हाला मताधिक्य कमी झालं तर आमच्या सगळ्यांचं जे भवितव्य आहे ते अडचणीत येऊ शकतं आणि माझ्या एकट्यामुळं जर पक्ष अडचणीत येणार असेल, मागच्या एकट्यामुळं जर अजितदादा अडचणीत येणार असेल तर मी त्याच्यामुळे काही समन्वयाची भूमिका घेणं हे गरजेचं आहे। मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांसुद्धा म्हटली जर जादा अडचणीमध्ये असतील, पक्ष अडचणीत असेल तर अशा वेळेला आपली ताठर भूमिका बाजूला करा, सोडा आणि म्हणून तशा प्रकारची भूमिका मी घेतलेली आहे। शिरूरमधनं कोण उमेदवार असणार आहे, सध्या नाव कसं चर्चेत येतं? आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार असतील हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे। तर समोर कोण उभं राहणार आहे याची मला काही कल्पना नाही, परंतु परत एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ लढत होईल हे मात्र या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं।
नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीकडनं आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर दिलीप मोहिते पाटील खरं तर नाराज झाले होते. मात्र त्यांची नाराज दूर करण्यासाठी आज अजित पवार हे खरं तर त्यांच्या राजगुरुनगर या ठिकाणी आले आहेत. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की पुढील काळामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादीचा उमेदवार हे शिवाजी आढळराव पाटील असतील आणि ही जर लढत आहे ती तुळेबळ होण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन हरिसाहेब सुनील दगडे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.